हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आम्ही केली होती पिझ्झा पार्टीची प्लॅनिंग आणि त्या पिझ्झा पार्टीमध्ये होती मी, तेजू, अक्षरा, सिया। त्या आजच गावावरून आल्या होत्या आणि त्यांना पिझ्झा खायचं होतं। तर आम्ही ठरवलं बाहेर जाण्यापेक्षा घरीच बनवूया। तर आम्ही पिझ्झा रोटी आणली, पिझ्झा सॉस आणला, टोमॅटो सॉस, मेयोनीज, चीज, शिमला मिरची, टोमॅटो आणि मी ते कॉर्न उकडत ठेवले ते गॅसवर। ते उकडतच नव्हते, मी त्याला एकसारखं चेक करत होते। त्यात माझा हात पण भाजला। नंतर परत मी एकदा चेक करायला घेतलं तर समजलं की आता झाले। आणि तेजू खाली पुलाव भाताची तयारी करत होती, कारण पिझ्झा खाऊन तर पोट नाही भरणार, त्यासाठी आम्ही पुलाव पण बनवत होतो। आणि ते मक्के मी धुवून घेत होती। नंतर माझी बहीण बोलली, अगं धुवून नको घेऊ, ते असेच घे। ते मी कॉर्न साईडला ठेवले आणि नंतर मी पिझ्झा रोटी घेऊन खाली बसली, कारण की पिझ्झा सॉस लावायचा होता त्याला। तर मी पिझ्झा सॉस लावत होती, तिथं तो पिझ्झा सॉस त्यातनं निघतच नव्हता, कारण की तो फ्रीजमध्ये ठेवून त्याचा बर्फ झाला होता। त्यानंतर माझी बहीण बोलली, अगं दीदी नीट बस, मी तुझी व्हिडिओ काढते। लोक काय म्हणणार व्हिडिओ बघून, कसे बसतात, काही व्हिडिओ काढतात। सगळं काम माझं स्लो मोशनमध्ये चाललं होतं। अगं माझी बहीण बोलत होती, अगं ताई लवकर कर, आम्हाला खायचं आहे, कधी करणार एवढ्या स्लो। तर मी नंतर फास्ट करायला घेतलं। आता मी टाकत आहे टोमॅटो सॉस। टोमॅटो सॉस आमच्या घरात सर्वांनाच आवडतं, कोणाला नाही आवडत असं बोलायलाच नको। तर मी भरभरून टोमॅटो सॉस टाकला। अजून मला साईडून बहीण बोलत होती, दीदी अजून टाक, खूप टाक, आम्हाला खायचं। आता हे सर्व मी मिक्स करणार होते मेयोनीज टाकून, आणि मेयोनीज टाकून ते मी मिक्स पण केलं, पण ती व्हिडिओ जरा स्लो चालले म्हणून ते इग्नोर करा। आणि मी लगेच व्हिडिओ फास्ट केलेले आहे, तर तुम्ही बघत राहा पुढे मी काय करते। त्यानंतर मी टाकलं आहे पिझ्झावर चीज, थोडं टाकत होती। नंतर माझी बहीण बोलते थोडं जास्त टाक। त्याच्यानंतर मी कॅप्सिकम, ऑनियन, कॉर्न सर्व एक करून सर्व मी टाकत होते म्हणजे पिझ्झावर असं डेकोर करत होते। इथे मी टोमॅटो पण टाकलाय, पण मी टोमॅटो सांगायला विसरली, तर तुम्ही बघा मी टोमॅटो पण टाकलाय। आणि त्याच्यानंतर माझा पिझ्झा झालेला आहे रेडी। आणि तो नंतर मी ठेवला होता गॅसवर टोप, त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं वाटी ठेवली होती, स्टँड नव्हता म्हणून आम्ही लोकांनी वाटी ठेवून। त्यानंतर परत मी इथं चीज टाकत आहे, तुम्ही बघा आम्ही भरभरून चीज टाकून खात आहोत सर्वजण। आणि मी थोडी व्हिडिओ स्लो केले, ते नंतर मी फास्ट बघा आमचा ओव्हन, म्हणजे आम्ही ठेवलेला आहे गॅसवर पातेला आणि त्याच्यामध्ये ठेवलंय थोडंसं मीठ, थोडंसं परतवून घेतलं, म्हणजे ते गरम झालेलं ना म्हणून साईडला करून घेतलं। आणि त्याच्यानंतर मी पिझ्झा ठेवला त्याच्यामध्ये। इथं माझं चाललं होतं मी ठेवू कशी, ते माझ्या हाताला चटके लागत होते। आणि त्याच्यानंतर मी फायनली तो पिझ्झा ठेवला त्याच्यामध्ये। इथे आमचा पिझ्झा झाला आहे तयार, बघा किती मस्त चीज वितळलंय त्याच्यामध्ये। आणि इथं मी भांडी घासायला पण सुरुवात केलेली आहे। हे सर्व माझं तोंड बघते, तेजू तर बघा कमेंट पास करते माझ्यावर। त्यानंतर आम्ही सर्वजण खाली बसलो पिझ्झा खायला। मी तर पिझ्झाचे 4 पीस करते आणि त्या सुईने ते काही पीस होत नाही आहेत, सगळं चीज बाहेर निघून चाललंय, तरी पण मी 4 पीस केले त्याचे। आणि एक पिझ्झा तर आमच्या त्या टोपात मीठ टाकले तर मिठातच पडला होता, तो थोडा खारा लागत होता।